नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमधल्या नक्की कोणत्या डेफिनेशन आहेत त्या? चला तर मग लगेच बघूयात. आता हा आपण एक फॉर्मॅट केला आहे. डेफिनेशन बघायच्या आधी मी तुम्हाला हा भाग क्लिअर करतो. हा एक फॉर्मॅट आपण केला आहे, फॉर्मॅट ऑफ डेफिनेशन. फॉर्मॅट काय आहे बघा. द ड्रग ऑर एजंट विच आर युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ डॉट 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 आर कॉल्ड अँटी डॉट डॉट डॉट. आता हा फॉर्मॅट जो आहे हा एकदाच तुम्ही करायचा आहे आणि 13 ठिकाणी 13 डेफिनेशनपैकी कोणती डेफिनेशन तुम्हाला विचारली तर आहे असा हा फॉर्मॅट तुम्ही तिथं छापायचा आहे. ठीक आहे ना. फॉर्मॅट बघा पुन्हा एकदा बघूया. द ड्रग ऑर एजंट विच आर युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ डॉट 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 आर कॉल्ड अँटी डॉट डॉट डॉट. आता फॉर एक्झाम्पल बघा, अँटीसायकोटिक जर तुम्हाला प्रश्न विचारला तर मग तो फॉर्मॅट आपल्याला यूज करावा लागेल जो आत्ता मागाशी मी तुम्हाला सांगितला. तोच फॉर्मॅट आपण खाली घेतला आहे. द ड्रग ऑर एजंट विच आर युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ सायकॉटिक. आता अँटीसायकॉटिकचं आपण तिथं वाक्य तोडलं, ते अँटी बाजूला काढलं आणि सायकॉटिक उचललं. सायकॉटिक आर कॉल्ड आणि मग आहे असा पुन्हा शब्द पूर्ण घेतला आपण अँटीसायकॉटिक. मग डेफिनेशन काय तयार झाली बघा. तो फॉर्मॅट वापरून आपण ही डेफिनेशन तयार केलेली आहे. द ड्रग ऑर एजंट विच आर युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ सायकॉटिक आर कॉल्ड अँटीसायकॉटिक्स. सो अशा प्रकारे ही पहिली डेफिनेशन आपली तयार झाली ह्या फॉर्मॅटचा वापर करून. तर आहे वन मोर एक्झाम्पल बघूया आपण. अँटी कन्व्हल्जन्स. द ड्रग ऑर एजंट विच आर युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ कन्व्हल्जन आर कॉल्ड अँटी कन्व्हल्जन्स. सो हा एक फॉर्मॅट जो आपण वरचा केला आहे त्या फॉर्मॅटचाच वापर करून आपण ह्या दोन डेफिनेशन बनवलेल्या आहेत. त्याचबरोबर आता आपण तिसरी डेफिनेशन बनवूया, अँटी डिप्रेसंट. मग आता काय करणार आपण, मागाचाच फॉर्मॅट आपण उचलणार, वाक्य तोडणार आणि पुन्हा एकदा तो शब्द पूर्ण घेणार. मग काय तयार होते बघा. द ड्रग ऑर एजंट विच आर युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ डिप्रेशन आर कॉल्ड अँटी डिप्रेसंट. त्याच प्रकारे आता चौथी डेफिनेशन बघतोय आपण, अँटी अरिथमिक ड्रग. द ड्रग ऑर एजंट विच आर युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ अरिथमिया आर कॉल्ड अँटी अरिथमिक ड्रग. पाचवी डेफिनेशन, अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट. द ड्रग ऑर एजंट विच आर युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्शन आर कॉल्ड अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नीट बघितलं बारकाईनं तर आपण हा फॉर्मॅट कुठंही ब्रेक केलेला नाही आहे. ह्या फॉर्मॅटचा वापर करून आपण आत्तापर्यंत 5 डेफिनेशन सक्सेसफुली बनवलेले आहेत. जर तुम्हाला ह्या कळल्या असतील तर लगेच फटाफट लाईक करा. 6वी डेफिनेशन, अँटी इन्फ्लामेटरी एजंट. द ड्रग ऑर एजंट विच आर युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ इन्फ्लामेशन आर कॉल्ड अँटी इन्फ्लामेटरी एजंट. 7वी डेफिनेशन, अँटीफंगल एजंट. द ड्रग ऑर एजंट विच आर युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ फंगल इन्फेक्शन आर कॉल्ड अँटीफंगल एजंट. इथं आपण कलर पेनचा वापर केला आहे थोडासा की जेणेकरून तुम्हाला डिफरन्शिएट पण करता येईल लगेच. पेनाचा वापर आपण इथं चांगल्या प्रकारे म्हणजे कलर वापरून आपण इथं ही नोट तुमच्यासाठी बनवलेली आहे. पेपरला मात्र सिंगल पेनमध्ये किंवा सिंगल सांगितल्याप्रमाणे पेनचा वापर करून डेफिनेशन लिहायची. हे तुम्हाला फक्त कळण्यापुरतं आपण दिलेलं आहे. 8वी डेफिनेशन, अँटी इन्फेक्टिव्ह एजंट. द ड्रग ऑर एजंट विच आर युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शन आर कॉल्ड अँटी इन्फेक्टिव्ह एजंट. 9वी डेफिनेशन, अँटी ट्युबरक्युलर एजंट. द ड्रग ऑर एजंट विच आर युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ ट्युबरक्युलोसिस आर कॉल्ड अँटी ट्युबरक्युलर एजंट. 10वी डेफिनेशन, अँटी कॅन्सर एजंट. द ड्रग ऑर एजंट विच आर युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर आर कॉल्ड अँटी कॅन्सर एजंट. ही तर बऱ्याच वेळेला निओप्लास्टिक एजंट म्हणून पण विचारलं जातं. निओप्लास्टिक जरी विचारलं तरी पण डेफिनेशन सेम राहणार. द ड्रग ऑर एजंट विच आर युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर आर कॉल्ड अँटी कॅन्सर एजंट्स किंवा अँटी निओप्लास्टिक एजंट. 11वी डेफिनेशन, अँटीव्हायरल एजंट. द ड्रग ऑर एजंट विच आर युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ व्हायरल इन्फेक्शन आर कॉल्ड अँटी व्हायरल एजंट. अशा प्रकारे आपल्या 11 डेफिनेशन कव्हर झाल्यात विद्यार्थी मित्रांनो. 12वी डेफिनेशन आता आपण बघतोय, अँटी मलेरियल. द ड्रग ऑर एजंट विच आर युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ मलेरिया आर कॉल्ड अँटी मलेरियल्स. ह्या ज्या 12 डेफिनेशन आत्ता आपण बघितल्या ह्या सर्वच्या सर्व 12 डेफिनेशन आपण या दिलेल्या फॉर्मॅटमध्ये आपण फक्त टाकल्या. द ड्रग ऑर एजंट विच आर युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ डॅश 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 आर कॉल्ड अँटी डॅश डॅश डॅश. ह्यामध्ये आपण ते शब्द फक्त घातले आणि आपली डेफिनेशन आपण पूर्ण केली. म्हणून म्हणलं की हा फॉर्मॅट फक्त एकदाच करा, त्यामध्ये तुम्हाला 12 डेफिनेशन फ्री मिळून जातील. तुम्हाला जास्त डोकं लावायची ह्याच्यामध्ये गरज लागणार नाही. आता आपण त्याचबरोबर काही सोप्या कन्सेप्ट बघणार आहे. डायोरेटिक्स हा फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमधले सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. डेफिनेशन नेहमी विचारली जाते.
डिफाईन डायुरेटिक्स, 1 मार्काला हा क्वेश्चन बऱ्याच वेळेला पडलेला आहे. त्याचबरोबर डिफाईन आणि क्लासिफाय डायुरेटिक पण पडलेला आहे. सो डायुरेटिक म्हणजे काय? सो बघा, डाय म्हणजे डबल, युरेटिक्स म्हणजे युरिन. द ड्रग विच आर इन्क्रीज द युरिन फॉर्मेशन इज कॉल्ड डायुरेटिक्स. डाय म्हणजे डबल, युरेटिक्स म्हणजे युरिन. म्हणजे असा ड्रग किंवा असा एजंट जो तुमचं युरिन फॉर्मेशन वाढवतो. का वाढवतो? कोणत्या कंडिशनला वाढवावं लागतं? तर 2 कंडिशनला वाढवावं लागतं. जर हायपरटेन्शनचा पेशंट असेल तर NaIons, सोडियम बॉडीमध्ये जास्त झालेलं असतं, ब्लडमध्ये खास करून. तर ते ब्लडमधलं NaIons किंवा सोडियम बाहेर काढण्यासाठी आपल्याला युरिन फॉर्मेशन वाढवावं लागतं. युरिन फॉर्मेशन वाढलं की त्या युरिनच्या माध्यमातून सोडियम आयन्स बाहेर निघून जातात. त्याचबरोबर दुसरी कंडिशन येते ती म्हणजे किडनी स्टोन. किडनी स्टोनमध्ये बऱ्याच वेळेला पर्सनला वॉटर इंटेक कमी असल्यामुळं कॅल्शियमचे किंवा स्टोन किडनीमध्ये तयार होतात. त्या अशा कंडिशनमध्ये डायुरेटिक्स दिलं की आपलं युरिन फॉर्मेशन वाढतं आणि किडनी फ्लश होती. किडनीमध्ये जर एखादा खडा किंवा स्टोन अडकला असेल तर तो पाण्याच्या फोर्सच्या माध्यमातून बाहेर पडतो. सो डायुरेटिक्स, द ड्रग विच आर इन्क्रीज द युरिन फॉर्मेशन इज कॉल्ड डायुरेटिक्स. आता हिप्नॉटिक आणि सिडेटिव्ह ह्या 2 कन्सेप्ट फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये पण आहेत आणि कोग्नोसीमध्ये पण बघायला मिळतात. हिप्नॉटिक आणि सिडेटिव्ह सेकंड इयरला फार्मॅकोलॉजीमध्ये पण ही कन्सेप्ट आपल्याला बघायला मिळते. बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांचं शेवटपर्यंत कन्फ्युजन राहतं हिप्नॉटिक आणि सिडेटिव्हमध्ये आणि बऱ्याच वेळेला डेफिनेशनमध्ये पण गपलत होती. इथं आपण सोप्या पद्धतीनं डेफिनेशन सेपरेट केलेली आहे. सर्वप्रथम आपण हिप्नॉटिकची डेफिनेशन बघणार आहे. द ड्रग विच इंड्यूस ऑर प्रमोट द स्लीप इज नोन ॲज हिप्नॉटिक. सिडेटिव्हची डेफिनेशन बघणार आहे. द ड्रग विच रिड्यूस एन्झायटी अँड प्रमोट कामनेस इज नोन ॲज सिडेटिव्ह. आता ह्या 2 डेफिनेशनमध्ये फरक काय बघा. एक ड्रग हिप्नॉटिक काय करतो तर झोप आणतो आणि जर झोप आली असेल तर ती झोप मेंटेन ठेवायचं काम करतो. सिडेटिव्ह काय करतो, जो ओव्हर एक्साइटमेंट पेशंटमध्ये बघायला मिळते ती एक्साइटमेंट कमी करतो. एन्झायटी पेशंटमध्ये बघायला मिळते ती एन्झायटी तो काय करतो ड्रग कमी करतो आणि कामनेस प्रोव्हाइड करतो. दोन्ही ड्रगमध्ये छोटासा फरक आहे. ॲक्च्युली हे 2 ड्रग कॉम्बिनेशनमध्ये दिले जातात. जो ओव्हर एक्साइटमेंटचा पेशंट आहे, जो हायपर झाला आहे, एन्झायटी त्या पेशंटमध्ये बघायला मिळत्या, त्या पर्सनला पहिल्यांदा शांत केलं जातं सिडेटिव्ह देऊन आणि त्यानंतर हिप्नॉटिक त्या पर्सनला दिलं जातं की ज्या माध्यमातून त्या पर्सनला शांत झाल्यानंतर त्याच शांततेमध्ये झोप लागते. त्याला बोलतात शांत झोप. ठीक आहे ना. सो हिप्नॉटिक आणि सिडेटिव्ह हे ड्रग कंबाईनमध्ये पेशंटला दिले जातात, ज्यामध्ये पेशंटची पुन्हा एकदा सांगतोय मी एन्झायटी रिड्यूस केली जाते, ओव्हर एक्साइटमेंट कमी केलं जातं, एक्साइटमेंट असेल पेशंटचं ते कमी केलं जातं, त्याला शांत केला जातो आणि शांत केल्यानंतर त्याला झोप गरजेची राहते. झोप देण्यासाठी किंवा इंड्यूस करण्यासाठी हिप्नॉटिक दिलं जातं. सो हिप्नॉटिक अँड सिडेटिव्ह. मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो आपल्या ह्या 15 डेफिनेशन फक्त 10 मिनटात आपण बघितलेले आहेत. उद्या जर तुमचा फार्मास्युटिकल केमिस्ट्रीचा पेपर आहे, एकदा का तुम्ही जर ह्या डेफिनेशन जरा फक्त जस्ट लुकआउट केल्या तर कदाचित तुमचे 10 मार्क इझिली फिक्स होऊन जात आहेत. ठीक आहे ना. सो आपल्या फार्मास्युटिकल केमिस्ट्रीच्या बाबतीतल्या ह्या डेफिनेशन तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना शेअर करा. विद्यार्थ्यांना ही व्हिडिओ शेअर करत असताना ह्या व्हिडिओ बनवायला मेहनत लागली आहे, त्याला सबस्क्राईब करा, कमेंट करा की तुम्हाला अजून कोणत्या कन्सेप्टवर व्हिडिओ हवे. त्याचबरोबर लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा की जेणेकरून पुढची व्हिडिओ जर मी अपलोड केली तर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल. धन्यवाद.